आंदोलक जे आहेत, नागरिक जे आहेत, इतके संतप्त झालेत सकाळी 9:30 वाजल्यापासून ऐकण्याचं नाव घेत नाहीयेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्ताच्या आत्ता बोलवा, आम्हाला त्यांच्याशी बोलायचे असंही त्यांची मागणी आहे। ती दृश्य जर आपण पाहत असू तर काही संतप्त नागरिक आहेत, दोरखंड आहे त्यांनी आणलेला आणि डायरेक्ट फाशीचा दोरखंड त्यांनी आणलेला आहे। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय जो आरोपी आहे त्याला आत्ताच्या आत्ता आम्हाला समोर उभं करा आणि आमच्या समोर त्याला फाशी द्या, अशा आशयाची मागणी या आंदोलकांनी धरलेली असतानाच हा फाशीचा दोरखंड त्यांनी आणलेला आहे। आणि अजूनही आपण जर ऐकू शकत असू तर संतप्त झालेले बदलापूरकर आहेत, घोषणाबाजी करतायत आणि त्या आरोपीला आत्ताच्या आत्ता आमच्या समोर उभं करा अशी मागणी त्यांनी लावून धरली। आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे। पोलीस आपला दबाव पोलीसवाल्यांनी लाठीचार्ज केला, नाहीतर आम्ही दगडी फेकली नसत्या। पोलीसवाल्यांनी लाठीचार्ज केला, आमच्या एका पोराच्या अंगावर बॉम्ब फेकला, नगरपालिकेच्या इथे बॉम्ब हवेत फायर केलं त्या लोकांनी। काय एवढं मोठं आंदोलन म्हणजे तुम्ही आरोपीला तुम्ही तिकडे सुरक्षित ठेवताय ना, आमची निळी पब्लिक यांना तुम्ही मारताय। हे कोणतं कानून आहे? हे कुठला कानून? आरोपी यांचा जावं आहे का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेतली आहे। आम्हाला आतापर्यंत असं काहीच घडलं नाही। नाही आमच्यापर्यंत असं काही झालेलं नाहीये। सीएम साहेबांनी इथे यायला पाहिजे, ते या, मी उद्घाटनाला येताना आता या, आमच्या समोर या, मुख्य साहेबांना इथे आलंच पाहिजे, मुख्यमंत्री साहेबांना इथे आलंच पाहिजे। बोला। पोलिसांकडनं वारंवार आवाहन केलं जात आहे, बैठकीचं तुम्हाला बोलण्यासाठी बोलवलं तर काय पोलिसांकडनं सांगण्यात आलं? ते आता सांगतात की 3 महिन्याचा टाइम द्या आम्हाला, आम्ही आरोपीला बघतो काय आहे त्याचं अगेन्स्ट आम्ही कंप्लेंट करतो। 3 महिन्यापर्यंत आम्ही वेट करायचं की दुसरा काहीतरी केस येऊ म्हणून, हे आम्ही वेट करू शकत नाही। आम्हाला आत्ताच्या आत्ता जे काय निकाल पाहिजे। तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं? बदलापुरातील एका प्रतिष्ठित शाळेमध्ये हा प्रकार घडला। शाळेमध्ये लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका कर्मचाऱ्याकडून 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। पीडित मुलगी शाळेत जायला तयार नव्हती, त्यामुळे आजोबांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली। आणखी एका मुलीसोबत सुद्धा असाच धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं। 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी त्यांच्या पालकांनी धाव घेतली। रात्री 1 वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून न घेतल्यानं पोलिसांच्या कारभारावर सुद्धा संताप व्यक्त होतोय। आज बदलापूरकरांकडून बदलापूर बंदची हाक देण्यात आली। रेल्वे रुळावर उतरून या आंदोलकांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला। आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी हे संतप्त नागरिक करतायत, आंदोलक करतायत। हा सगळा घटनाक्रम आपण पाहिला की नेमकं काय झालं। या संदर्भात अधिकची ताजी माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, लाठीचार्ज जेव्हा झाला तेव्हा आम्ही दगडफेक केली, तिथल्या जे आंदोलक आहेत त्यांचं कसं म्हणणं आहे? आपण जर सकाळपासूनचं जर आंदोलन जर पाहिलं तर आंदोलक हे रेल्वे ट्रॅक वरती उतरून जोरदार घोषणाबाजी करत होते। पोलीस प्रशासनाच्या विरोधात, राज्य सरकारच्या विरोधात ही घोषणाबाजी सुरू होती। त्यावेळेला पोलीस प्रशासनाकडनं वारंवार या आंदोलन मागे घेण्यासाठी वारंवार विनंती करत होती। तर शेवटची वेळ जी आहे ती 5 मिनिटाची या आंदोलकांना देण्यात आली की 5 मिनिटं तुमच्याकडे आहेत, 5 मिनिटात तुम्ही आंदोलन मागे घ्या, अन्यथा तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, अशी सूचना जी आहे ती पोलीस प्रशासनाकडनं आंदोलकांना देण्यात आली होती। मात्र हे आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते, त्यामुळे पोलिसांनी पोलीस बळाचा वापर केला आणि पोलीस बळाचा वापर केल्याच्या नंतर हे आंदोलक जे आहेत ते संतापले आणि त्यांनी थेट पोलिसांवरती दगडफेक सुरू केली। त्यामुळे काही वेळासाठी जे आहे तणावाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळालं होतं। या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस कर्मचारी जे देखील जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती मिळते। आता ते आंदोलन त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा नमती बाजू घेत पुन्हा या सर्व आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी ते पुन्हा आले। आता वारंवार जर आपण दिवसभर पाहतो तर पोलीस प्रशासनाकडनं वारंवार विनंती करण्यात येते, वारंवार आवाहन करण्यात येते, मात्र हे आंदोलक जे आहेत ते कुठल्याही प्रकारची माघार जे आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। पोलिसांचं जे काही म्हणणं आहे ते सुद्धा ऐकून घेण्यास तयार नाहीये। जोपर्यंत आरोपीला फाशी मिळत नाही, कठोरात कठोर शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी ठाम मांडलेली आहे। त्यामुळे आता सकाळपासूनची जर आपण बदलापूर रेल्वे स्थानकातली जर गर्दी पाहिली
ती आता दुपार झाली, संध्याकाळ होत आलेली आहे. ही हो. गर्दी जी आहे ती आता वाढताना आपल्याला पाहायला मिळते. जोरदार घोषणाबाजी जी आहे ती आंदोलकांकडनं हो, आणि ही करण्यात ताजी आलेली दृश्य आपण पाहायला पाहतो. मिळते. निकेश, या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स आपण घेत राहू आणि या सगळ्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा उमटताना दिसत आहेत. संतप्त झालेल्या राजकारण्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहेत. काय म्हणालेत पाहूया.